ठरलं तर मगचा आजचा व्हिडिओ ऐकत आहोत, म्हणजेच 4 मार्चचा एपिसोड. प्रतिमा आत्यांना ॲडमिट केलेलं असतं तेव्हा रविराज काका डॉक्टरांना विचारतात, प्रतिमा अजून ग्लॅनीत का आहे? तेव्हा डॉक्टर म्हणतात, ब्लड सॅम्पल घेतले मी, आता रिपोर्ट आल्यानंतरच कळेल, तोपर्यंत काही सांगू शकत नाही. नंतर नर्स ब्लड रिपोर्ट घेऊन येते. रिपोर्टमध्ये प्रतिमा आत्यांचं हिमोग्लोबिन कमी झालेलं असतं. अश्विन म्हणतो, प्रतिमा आत्याला आत्ताच ब्लड द्यावं लागेल, नाही तर तिची परिस्थिती अजून बिघडू शकते. तेव्हा अश्विन म्हणतो, प्रतिमा आत्याचं ब्लड खूप रेअर आहे, ओ निगेटिव्ह, आणि ते आता इथं हॉस्पिटलमध्ये अवेलेबल नाही. रविराज काका म्हणतात, तन्वी देईल ना तिच्या आईला ब्लड, कारण तिचं पण ओ निगेटिव्ह ब्लड आहे. तन्वी लहान असताना आम्ही चेक केलं होतं तिचं ब्लड. तेव्हा अश्विन म्हणतो, तसं असेल तर मी आत्ता लगेच फोन करतो आणि ते ताबडतोब बोलून घेतो तन्वीला. अश्विन फोन करतो आणि प्रिया फोन स्पीकरवर ठेवते. त्यातले सगळेच मेंबर खूप काळजीत असतात आणि प्रिया फोनवर बोलते. त्यावेळेला अश्विन तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये बोलून घेतो. प्रतिमा आत्याला ब्लड द्यायचं आहे आणि तुझं पण ओ निगेटिव्ह ब्लड आहे, तेव्हा तू लगेच हॉस्पिटलमध्ये 15 मिनिटाच्या आत येऊन जा. प्रियाला तर काही कळत नाही, आता मी नेमकं अश्विनला काय सांगू, आणि माझं ब्लड चेक केलं तर सगळं पितळ उघडं पडेल. तेव्हा ती लवकर हो सुद्धा म्हणत नाही जाण्यासाठी. तेव्हा अश्विन म्हणतो, अगं तन्वी, तू येते ना, निघाली का नाही? ती हो म्हणते, पण तरी देखील ती काही तिथून लगेच निघत नाही. तेव्हा घरातले सगळेच म्हणतात, अगं जा पटकन, तुझी गरज आहे तिथे. अशा वेळेला 1 मिनिटसुद्धा महत्त्वाचा असतो. तेव्हा प्रिया घरातनं निघते. अर्जुन अश्विनला विचारतो, काय प्रिया येते ना? तेव्हा रविराज काका म्हणतात, अरे येते म्हणजे काय, यावंच लागेल तिला, तिच्या आईच्या जीवाचा प्रश्न आहे. तेव्हा अश्विन म्हणतो, हो ती निघते आता. तर अर्जुन म्हणतो, तन्वी येते तोपर्यंत पुढच्या प्रोसेसला सुरुवात कर. सायली म्हणते, प्रिया येते तोपर्यंत आपण काही दुसरी पण सोय करायला पाहिजे ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, आपण 10 मिनटं वाट बघू, त्यानंतर बघू काय करायचं. बराच वेळ झालेला असतो, पण प्रिया काही हॉस्पिटलमध्ये पोचलेली नसते. तर सायलीला कल्पना काकूंचा फोन येतो, अगं सायली, प्रतिमा कशी आहे? सायली म्हणते, प्रतिमा आत्यांना ब्लड मिळाल्याशिवाय त्यांची स्थिती नाही सुधरू शकत. कल्पना काकू म्हणतात, अगं तन्वी आली नाही का अजून तिथे? तिथून केव्हाच निघाली? तर सायली म्हणते, हो का, येईलच मग आता ती, आणि आई तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही बघतो काय करायचं ते. नंतर फोन ठेवते आणि अर्जुनला सांगते, प्रिया केव्हाच निघाली. व ते सगळे परत वाट बघायला लागतात. प्रतिमा आत्या ICUमध्ये राहतात. तेव्हा सायली काचेच्या तिथून त्यांना बघत असते. प्रतिमा आत्यांनी थोडे डोळे उघडलेले असतात. तेव्हा ते सायलीला हात करून बोलावून घेतात. सायलीमध्ये गेल्यानंतर त्या बोलण्याचा प्रयत्न करतात, पण सायली म्हणते, प्रतिमा आत्या तुम्ही बोलू नका, नाही तर धाप लागेल परत तुम्हाला, तुम्ही फक्त आराम करा. अश्विन परत प्रियाला फोन करून बघतो, तर प्रिया काही फोन उचलत नाही आणि ती गाडीमध्ये बसलेली असते. साईडला गाडी उभी करून दिलेली राहते. अश्विन तर बोलवणारच ना, लवकर ये, पण माझं ब्लड ओ निगेटिव्ह नाही आहे, काय करू मी आता? तिला लगेच नागराज काका बोललेले ते वाक्य आठवतात, तुला पण सुखाने बाहेर नाही राहू देणार. तेव्हा प्रिया म्हणते, या नाग्याची बत्तीशी फळली. म्हणजेच प्रेक्षकांनो, नागराज काका जे बोललेले असतात ना तिला, त्यांचे शब्द खरे झाले असं तिला वाटत असतं. त्यानंतर फोन स्विच ऑफ करून ठेवते. अश्विन परत चेक करायला येतो प्रतिमा आत्यांना. तेव्हा तो म्हणतो, प्रतिमा आत्याचा BP ड्रॉप होतोय. तर रविराज काका म्हणतात, तुझी बायको येणार आहे का नाही, का गेली एखाद्या मैत्रिणीबरोबर पार्टी करायला? तेव्हा अश्विन म्हणतो, मी परत कॉल करून बघतो. अश्विन परत फोन करतो, पण फोन स्विच ऑफ दाखवतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, ती घरीच असेल. तेव्हा सायली म्हणते, अहो आई बोलल्या ना ती निघाली लगेच. तर अर्जुन बाहेर जातो आणि कल्पना काकूंना फोन करतो. तर कल्पना काकू म्हणतात, अरे ती केव्हाच निघाली आहे आणि अजून आली नाही तिथे हॉस्पिटलमध्ये. अर्जुन म्हणतो, किती वेळ झाला ती निघून? तेव्हा ते सांगतात, अर्धा पाऊण तास झाला असेल. पण प्रतिमा बरी तर आहे ना, शुद्धीवर आली का ती? तेव्हा अर्जुन सांगतो, अर्धवट शुद्धीवर आहे, पण तुम्ही स्ट्रेस घेऊ नका, मी तुम्हाला फोन करून कळवतो. तर अर्जुन अश्विन बाहेर असतात. त्याच वेळेला तिथे नर्स येते आणि ती सांगते, सर SK हॉस्पिटलमध्ये ओ निगेटिव्ह ब्लड अवेलेबल आहे. तेव्हा अश्विन थँक्स म्हणतो, पण मग एवढं लांब जाणं शक्य नसतं, कारण प्रतिमा आत्यांची तब्येत खूपच खराब झालेली असते. रविराज काका पण अश्विनला विचारत असतात, तन्वीचा फोन अजून पण नाही लागत आहे ना? तर अश्विन नाही म्हणतो. पुढच्या तासाभरात जर प्रतिमा आत्याला ब्लड नाही मिळालं तर तिच्या जीवाला धोका होऊ शकतो. अर्जुनला अचानक आठवतं की जेव्हा सायली ॲडमिट होती त्याच वेळेला प्रतिमा आत्यानेच तिला रक्त दिलं होतं, म्हणजे सायलीचं पण ब्लड ग्रुप ओ निगेटिव्हच असेल. सायली म्हणते, आपल्याला हे आधीच का नाही आठवलं? रविराज काका पण खुश होत. नंतर ब्लड चेक करायला सायली आणि अश्विन तिथून निघून जातात.
तर प्रिया हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि ती रिसेप्शनवर विचारते, प्रतिमा किल्लेदार? तेव्हा तिथे मुलगी असते, ती म्हणते ICUमध्ये. प्रिया परत विचार करते, आता काय करू, आत तर जावंच लागेल आणि माझं ब्लड चेक केलं तर सगळ्यांसमोरच सगळं आत्ताच उघड होईल. पण ती मध्ये जायला निघते. त्यानंतर अश्विन बाहेर येतो आणि रविराज काकांना सांगतो, दोघींचं पण ब्लड ग्रुप मॅच झालेलं आहे. दोघंही खुश होतात आणि पुढची प्रोसेस सुरू होते. सायली प्रतिमा आत्यांना ब्लड देते. अर्जुनला कल्पना काकूंचा फोन येतो, तन्वी पोचली का तिथे? तेव्हा अर्जुन नाही म्हणतो, पण तन्वी मागच्या बाजूला ऐकत असते अर्जुनचं बोलणं. या प्रियाला एवढंच येतं प्रेक्षकांनो, इकडून तिकडून कुठून तरी ती चोरून सगळ्यांच्या गप्पा ऐकत असते आणि कामाची वेळ आली का गायब होते. तर अर्जुन सांगतो, पण टेन्शन घेऊ नको, सायलीने ब्लड दिलं आहे, सायलीचं आणि प्रतिमा आत्याचं ब्लड मॅच झालेलं आहे. तेव्हा घरचे पण सगळे खुश होतात. तर प्रिया मनातच विचार करते, म्हणजे मी वेळ काढण्याचा उपयोग झाला. आता कोणालाच कळणार नाही की मी O निगेटिव्ह नाही आहे. सायली बाहेर आलेली असते आणि अर्जुन तिच्यासाठी ज्यूस घेऊन येतो. अश्विन सायलीला म्हणतो, बरं झालं सायली, तुझं आणि प्रतिमा आत्याचं ब्लड ग्रुप मॅच झालं, नाहीतर मी इमेजिनच करू शकत नाही की काय घडलं असतं. त्याच वेळेला तिथे प्रिया आलेली असते आणि तिची नौटंकी चालू होऊन जाते. अरे अश्विन, कुठे आहे माझी आई? मला ब्लड द्यायचं आहे तिला, चल ना पटकन घेऊन चल मला. तेव्हा अश्विन तर खूप चिडलेला असतो, अगं तन्वी कुठे होती इतक्या वेळ? फोन केला, फोन पण नाही उचलला, नंतर तर स्विच ऑफ लागला. प्रिया म्हणते, अरे तू फोन केला ना, मी लगेच निघाली, पण माझा फोन सायलेंट झालेला होता रे, आणि तू मला सांगितलं पण नाही कोणत्या हॉस्पिटलमध्ये यायचं आहे. तुला फोन करणार पण माझा फोन स्विच ऑफ झाला, म्हणून मी आजूबाजूचे सगळे हॉस्पिटल फिरली आणि आत्ता कुठे तू भेटलाय मला. चल ना अश्विन, बोलण्यात काय वेळ वाया घालवतोय, चल ना पटकन रक्त देऊ आहे ना. तेव्हा अश्विन म्हणतो, ब्लडची सोय झाली आहे आणि प्रतिमा आत्याला ब्लड दिलं आहे. तेव्हा प्रिया लगेच हात जोडून देवाचे आभार मानत असते, देवा खरंच तुझे खूप आभार, माझ्या आईचा जीव वाचवलास. अर्जुन सायलीच्या तर लक्षात आलं होतं की हिची नौटंकी चालू झालेली आहे. त्यानंतर अर्जुन सायली घरी आलेले असतात. तेव्हा अर्जुन विचार करत असतो, तर सायली म्हणते, प्रियाबद्दल विचार करताय ना? अर्जुन हो म्हणतो. तेव्हा सायली म्हणते, मी पण तोच विचार करत होती, प्रिया का आली नसेल हॉस्पिटलमध्ये? त्यासारखी जरी मुलगी असली पण ती आपल्या आईबरोबर असं वागू शकत नाही ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, ती हे सगळं मुद्दाम करत होती, तिला रक्त द्यायचंच नव्हतं प्रतिमा आत्याला, आणि याचं कारण काय आता आपल्याला शोधून काढायचं आहे. नंतर सायली एका डायरीमध्ये सगळे पॉईंट लिहित असते. त्याच वेळेला कल्पना काकू तिला आवाज देतात, तर ती डायरी घेऊन ती खाली जाते. त्याआधी प्रतिमा आत्यांच्या तब्येतीची चौकशी करतात आणि म्हणतात, धुळवडीसाठी आता आपल्याला काय लागणार आहे त्याची यादी करायला घ्यावी लागेल. सायली त्याच डायरीवर यादी करायला घेते. त्याच वेळेला तिथे प्रिया येते पाणी पिण्याच्या बहाण्याने, या दोघींमधलं बोलणं ऐकत असते. त्या यादीचं पेज फाडून सायली तिथून निघून जाते. तर प्रिया ती डायरी चेक करते, प्रियाचं नाव असतं त्याच्यावर. तर ते पेज प्रिया फाडून घेते आणि सायली परत खाली येते. ते तर डायरीमध्ये पेज नसतं, त्यांनी महत्त्वाचे पॉईंट लिहिलेले असतात त्याच्यावर, तेच पेज नसतं. तेव्हा सायलीला डाऊट येतो की हे पेज नेमकं प्रियानेच फाडलेलं असेल. तर हा भाग इथे संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की सायली अर्जुन प्लॅन करतात, आपण इथून पुढे प्रियाच्या एक पाऊल पुढेच राहायचं आहे. सगळे बसलेले असतात. तेव्हा अर्जुन सांगतो, आपण आपल्या घराबाहेर ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाईज करतोय, त्यामुळे प्रियाला पण तिचं ब्लड डोनेट करावं लागतं. तर दुसरीकडे धुळवडचा कार्यक्रम सुरू होतो. सगळे जमलेले असतात आणि सगळीकडे धमाल मस्ती चालू असते. अर्जुन त्याच वेळेला सायलीचा हात धरून तिला जवळ घेतो आणि तिच्या गालाला कलर लावतो. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया, ठरलं तर मगच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, आणि तोपर्यंत टाटा, बाय.